नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नीट एक्झाम दिली आणि आता तुमचं स्वप्न आहे की BMS करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, BMS कोर्स किती वर्षाचा आहे आणि BMSला पूर्ण कोर्स BMS करायला पूर्ण कोर्ससाठी किती खर्च येतो, तर आपण या व्हिडिओमध्ये वन बाय वन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, BMS कोर्स हा बघा 4.5 वर्ष ॲकॅडमिक म्हणजे तुम्हाला दीड वर्षाचे असे 3 फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असे 4.5 वर्ष ॲकॅडमिक करायचं आहे. त्यानंतर 1 वर्ष इंटर्नशिप राहते. असा 5.5 वर्षाचा आपला BMS कोर्स राहतो विद्यार्थी मित्रांनो. नंतर आहे सरकारी BMS कॉलेजेस. तर विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट BMS कॉलेजेस ते वार्षिक फी आपण इथे ओपन कॅटेगरीसाठी ठेवलेले आहे 50,000 ते 80,000 गव्हर्मेंट BMS कॉलेजेससाठी फीस राहते. ओपन कॅटेगरीसाठी फीस आहे विद्यार्थी मित्रांनो ही. नंतर एक्झाम फी 3,000 ते 8,000 आणि लायब्ररी डेव्हलपमेंट फी, एकूण कॉलेज फी 3 ते 4 लाख राहते विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट BMS कॉलेजेसची वर्षाची जी फीस असते ते 50,000 ते 80,000 इतकी असते ओपन कॅटेगरीसाठी. तर कॅटेगरी बेनिफिट गव्हर्मेंट कॉलेजेसला सुद्धा भेटत असतो. तर आपापल्या कॅटेगरीनुसार बेनिफिट भेटतो गव्हर्मेंट कॉलेजेससाठी. ओपन कॅटेगरीसाठी ही 50,000 ते 80,000 एवढी फीस आहे. तर एक्झाम फी राहते. मग नंतर लायब्ररी डेव्हलपमेंट फी आणि नंतर गव्हर्मेंट कॉलेजेससाठी हॉस्टेल आणि मेसचं जर पाहायला गेलं तर हॉस्टेलमध्ये 5,000 किंवा 20,000 वर्षाला लागतात आणि मेसला 3,000 5,000 महिना असा लागतो. तरी बघा 5.5 वर्षाचा म्हणजे 2.5-4 लाख धरून आपण ह्या चालायचं. तर मेस व्हेरी करतात शहरानुसार. मग ते शहर कसं आहे तिथल्यानुसार, हॉस्टेल कसं आहे तिथल्यानुसार पेमेंट बदलते. अंदाजे आपण एवढं ठेवलं आहे. नंतर आहे बुक्स अँड ऑदर. मग तुम्हाला बुक्स घ्यावं लागतील. फर्स्ट इयरला आपल्याला 5 सब्जेक्ट आहेत. ॲनाटॉमी, क्रिया, शरीर, फिजिओलॉजी, नंतर संस्कृत, संहिता आणि पदार्थविज्ञान 5 सब्जेक्ट आहेत. त्याचे बुक्स, लॅब कोट, इन्स्ट्रुमेंट. नंतर आपण ट्रिप करतो. एकूण असे 1-2 लाख जास्त म्हणजे आपण जास्त पकडलेत तर खर्च होतो एवढा. नंतर बघा गव्हर्मेंट टोटलसाठी कॉलेजेस फीस, हॉस्टेल, मेस, बुक्स आणि ऑदर तुमचा जो काही खर्च आहे तो आपण टोटल 6 ते 9 लाख या दरम्यान पकडला आहे. नंतर आहे प्रायव्हेट BMS. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रायव्हेट BMS म्हणजे एकदम तुम्हाला मॅनेजमेंट कोटातून ॲडमिशन घ्यायचं आहे. तर मॅनेजमेंट कोटातून विद्यार्थी मित्रांनो वर्षाला फीस 5 लाख इतकेपर्यंत राहते. नंतर हॉस्टेलची फीस 80,000 1.5 लाख राहते. ते प्रत्येक कॉलेजला व्हॅरी करतं विद्यार्थी मित्रांनो. मॅनेजमेंट कोटातून फीस घ्यायची म्हटलं तर मॅनेजमेंट कोटातून ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर प्रत्येक कॉलेजला व्हॅरी राहते. अंदाजे आपण 5 लाख पकडलेत, 2.5 ते 5 लाख. बुक्स ऑदर 15 ते 30 वर्ष हाच खर्च आहे. बुक्स ऑदरला तेवढेच पैसे लागणार आहेत. प्रायव्हेटमध्ये तुम्हाला जर पूर्ण खर्च बघायचा झाला तर 18 ते 35 लाख इतकापर्यंत होऊ शकतो. कारण की कॉलेजची फीस 5 लाख आहे. तर वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जास्त आणखी राहते. तर असा प्रायव्हेटचा खर्च आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला जर कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप असते. आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला बेनिफिट भेटत असतो. EBC, OBC यांना 50% स्कॉलरशिप असते. SC STला पूर्ण 100% स्कॉलरशिप असते म्हणजे 90%. EWSला 50% असते. आपल्याला एलिजिबिलिटी आपलं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या कमी असेल तर आपल्याला स्कॉलरशिपचा बेनिफिट असतो. प्रत्येक कॉलेजला वेगवेगळे असते. त्यामुळे तुम्ही ॲडमिशन घेताना स्कॉलरशिपचं पण विचारून घ्या. नंतर कन्क्ल्युजन बघा काय आहे. फीस चेक करा, स्कॉलरशिप चेक करा आणि बजेट प्लॅनिंग करा. तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे कॉलेजला, पूर्ण स्कॉलरशिप माहिती वगैरे तिथून विचारून घ्या. स्कॉलरशिप भेटते का, नंतर आपण कोणत्या स्कॉलरशिपसाठी एलिजिबल आहोत, त्या कॉलेजची फीस चेक करा. कोणते कॉलेज पूर्ण फीस घेते स्टार्टिंगला. मग नंतर स्कॉलरशिप फॉर्म भरल्यानंतर आपल्या अकाउंटला येते. कोण कॅटेगरीनुसारच स्टार्टिंगला स्कॉलरशिप घेते. हे जर उदाहरण बघायचं झालं तर म्हणजे एखाद्या कॉलेजला 1,75,000 फीस आहे तर तुम्हाला स्टार्टिंगला तेवढीच भरावं लागेल. मग तुमची कुठली पण कॅटेगरी असू द्या. मग नंतर तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्म भरल्यानंतर तुमच्या कॅटेगरी बेनिफिटनुसार तुम्हाला
तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार. आणि काय कॉलेजमध्ये स्टार्टिंगलाच कॅटेगरी बेनिफिट दिला जातो. म्हणजे जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला 1,75,000 फीस आहे, तर त्याच्या 50% फीस भरायची. तर विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.